जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या भागामध्ये मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, आर्थिक गुन्हेगारी व त्यापासून बचाव यांच्या उत्तरार्धातील भागात मी आपले स्वागत करतो. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कार्य कसं चालतं व या कंपन्यांकडून व्यवहार करताना, या मायक्रो फायनान्स कंपनीकडे व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी? हा चांगला प्रश्न आहे तुमचा. मायक्रो फायनान्स कंपनी पण एक प्रकारची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे, गैरवित्तीय बँकिंग संस्था एक प्रकारची. आता आपण थोडंसं याची सुरुवात कशी झाली याच्याकडे जाऊ आपण. मायक्रो फायनान्स कंपनीची सुरुवात आणि ही जी संकल्पना आहे ही आपण बांगलादेशाकडून घेतलेली आहे. मोहम्मद युनुस नावाचे एक व्यक्ती होते ज्यांनी PhD वगैरे केलेली आहे फायनान्समध्ये. त्यावेळेस पाकिस्तानाची विभागणी व्हायची होती. पूर्व पाकिस्तानमध्ये राहायचे. त्यांचा जन्म आहे चितगावचा. त्यांनी PhD केल्यानंतर त्यांच्या चितगावच्या बाजूला एक जोब्रा नावाचं गाव आहे. तिथल्या गरीब महिला बांबूपासून वेगवेगळ्या फर्निचरच्या वस्तू बनवायचं काम करायचं. मग त्यांना असं दिसून आलं की यांना जर सूक्ष्म स्वरूपात जरी कर्ज दिलं, थोडंफार जरी कर्ज दिलं, तर हा यांचा उत्कर्ष होऊ शकतो आणि यांच्या धंद्यात भरभराट येऊ शकते. म्हणून त्यांनी जनता बँक होती तिथे, जनता बँकेकडून काही कर्ज घेऊन त्या गरीब लोकांना वाटायला सुरुवात केली आणि खरोखर उत्कर्ष झाला. आणि त्याच्यानंतर पहिल्या ग्रामीण बँकेची स्थापना बांगलादेशामध्ये मोहम्मद युनुस यांनीच केलेली आहे. आता उद्देश चांगला, संकल्पना चांगली, गरिबांचा उत्कर्ष कसा व्हावा ही त्याच्या मागची भूमिका होती. बरोबर. त्यानुसार ते कार्य पण झाले तिथे. याच कार्यावर त्यांना नोबेल प्राईज पण मिळालेलं आहे मोहम्मद युनुस यांना. आता ही संकल्पना आपल्या देशात रुजू झाल्यानंतर आपल्या इकडे मायक्रो फायनान्स कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 कलम 45 IA नुसार नोंदणीकृत होऊन यांनी आपला व्यवसाय सुरू केला. 2017-18 पर्यंत अशा 53 मायक्रो फायनान्स कंपन्या आपल्या देशात कार्यरत होत्या. याची रेग्युलेटरी अथॉरिटी जरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल तरी प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणारी एक वेगळी संस्था आहे जी रिझर्व्ह बँकेच्याच हाताखाली काम करते. त्याचं नाव आहे MFIN, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून. ही कंपनी यांच्या कामावर प्रत्यक्ष देखरेख करते. आता ह्या कंपन्यांनी ज्यावेळेस आपल्या कामाची सुरुवात केली तो प्रदेश भारतातला म्हणजे आंध्र प्रदेश. त्यावेळेस तिथले मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी होते. मायक्रो फायनान्स कंपनीचे संपूर्ण मायक्रो फायनान्स कंपनी आंध्र प्रदेशात कामकाज करायच्या आणि लोकांना सूक्ष्म कर्ज देऊन त्यांच्याकडून पैसे वसुली करायच्या. पण झालं काय नेमकं की तिथे 10 महिलांनी ह्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 9-10 महिलांनी. त्याच्यामुळे तिथं असेंब्ली क्वेश्चन झाले. असेंब्ली क्वेश्चन झाल्यावर मग ह्या मायक्रो फायनान्सवर कुणाचं नियंत्रण आहे याचं संशोधन करण्यात आलं. त्यांना असं दिसलं की आपल्या राज्यात ह्या कंपन्या काम करतात परंतु आपल्या राज्याचं या कंपन्यावर नियंत्रणच नाही आहे. याचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेचं आहे. मग त्यांनी काय केलं, 2010 मायक्रो फायनान्स अँड मनी लेंडिंग रेग्युलेटरी ॲक्ट नावाचा 2010 कायदा काढला. हा कायदा कंपन्यांना जसा जाचक वाटायला लागला तसं त्यांनी काय केलं, तिथून आपला घाशा गुंडाळून महाराष्ट्रात आपले हातपाय पसरायला सुरू केले. आता या कंपन्याची क्रियारीती कशी असते, हे काय करतात, 10 महिलांचा एक गट तयार करतो. जसा आपला बचत गट असतो तसं त्याला JLG म्हणतात. JLGचा अर्थ आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप. म्हणजे काय करायचं की एकाच वेळेस 10 महिलांना कर्ज द्यायचं. कर्ज देत असताना कर्जाचा हप्ता ज्यावेळेस त्या कंपनीचे लोक एजंट जे असतात ते परत मागायला जातात त्यावेळेस समजा 9 महिला किंवा 8 महिला कर्जाचा हप्ता परत करण्यात सक्षम असतील आणि 2 जर देऊ शकल्या नाही तर त्या उर्वरित 8 ते 9 महिलांनी त्या 2 महिलांचं किंवा त्या 1 महिलेचा कर्जाचा हप्ता परतफेड करायचा.
म्हणजे लायबिलिटी जी असते ना ही जॉईंट आहे. Joint. म्हणजे त्या 10 महिलांवर आहे. एक देऊ शकली नाही तर 9 जणींनी मिळून त्या एका महिलेचा पैसे भरायचे. आता कंपनीला रिझर्व्ह बँकेने वेगवेगळी परिपत्रक काढून तुमचं कामकाज कसं असायला पाहिजे हे ठरवून दिलेलं आहे. एका महिलेला 2 कंपन्यापेक्षा जास्त कंपन्यांनी कर्ज देऊ नये. परंतु आता मला एक प्रश्न पडतो की 53 कंपन्या आहेत, त्याच्यात लोकांना कर्ज देण्याची एक स्पर्धा लागून गेलेली आहे. मग त्यावेळेस काय करतात की रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले नियम डावलून एका महिलेला 3-3, 4-4 कंपन्यांनी कर्ज दिल्याचंही पण दिसून आलेलं आहे. मी अमरावतीला आर्थिक गुन्हे शाखेला असताना जवळपास माझ्याकडे 200 तक्रारी होत्या मायक्रो फायनान्स कंपनीविरुद्ध. त्यात मला असं दिसून आलं की काही महिलांचा जो मासिक हप्ता आहे कर्जाच्या परतफेडीचा तो 52,000 ते 57,000 होता. आता त्या महिला, गोरगरीब महिला एवढा हप्ता कसा काय देऊ शकणार होती परत? मग त्यांना टॉर्चर करण्यात यायचं. टॉर्चर रिझर्व्ह बँकेने काय सांगितलेलं आहे की तुमचा जो एजंट राहील तो हप्ता वसुली करणारा कर्जाचा तो सर्व महिलांच्या घरी जाणार नाही. अच्छा. तो जी मुख्य महिला आहे जिच्या घरी नेहमी मीटिंग होते त्याच महिलेच्या घरी जाईल आणि मग तिथून ते हप्ते गोळा करण्यात येतील तुमचा कर्जाचा हप्ता. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन तुम्ही त्याला टॉर्चर करू शकत नाही. असे नियम असतानाही ह्यांनी ते नियम न पाळता यांनी हप्ते वसुली सुरू केले. त्याच्यात मला वाटतं एक अकोट फैलला पण अशाच प्रकारचा एक गुन्हा आत्महत्येचा दाखल झालेला आहे. माझ्या पूर्वीची गोष्ट आहे ती. तर अशा ह्या मायक्रो फायनान्स कंपन्या आपलं काम करत असतात. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मल्टी लेवल मार्केटिंग यांची कामकाजाची पद्धत कशी असते व यात लोक बळी कशी पडतात? चांगला प्रश्न आहे. तुमच्या भाषेत त्याला मल्टी लेवल मार्केटिंग जरी म्हणत असाल तरी माझ्या भाषेत मी त्याला दहीहंडी म्हणतो. आता ही दहीहंडी कशी असते? पहिला थर लावला जातो, त्याच्यावर दुसरा थर लावतात, त्याच्यावर तिसरा थर लावतात. माणूस वर जात राहतो, त्याचं प्रमोशन होतं आणि जो सगळ्यात वर जातो तोच मलई खातो, तो हंडी फोडून. तसं हे मल्टी लेवल मार्केटिंग आहे. यात काय करतात, एक तुम्हाला प्रॉडक्ट देतात आणि ते प्रॉडक्ट तुम्ही 2 लोकांना विकायचं असते किंवा 4 लोकांना विकायचं असतं. मग ते तुम्ही 4 लोकांना विकलं म्हणजे ते 4 तुमचे मेंबर झाले. बरोबर. त्यांच्याकडून एक फॉर्म लिहून घेतात आणि मग त्या 4 लोकांनी कंपनीने ठरवल्याप्रमाणे 2 किंवा 4 असे त्यांनी मेंबर तयार करायचे असते. कंपनीतर्फे जे प्रॉडक्ट देण्यात येते ते नामधारी प्रॉडक्ट असते, त्याला काही जास्त महत्त्व नाही आहे. शेवटी उद्देश काय असतो? पैसा कमवायचा. पैसा कमावणे. आता तुम्ही ज्यावेळेस मेंबर करत जाता तर मी ज्याला मेंबर करायला सांगितले तो खालचे जसे जसे मेंबर करतील तसं तसं माझं प्रमोशन होत जाईल. म्हणजे त्या दहीहंडीप्रमाणे मी वर जात राहील आणि मला जास्तीत जास्त पैसा मिळेल. तर मला जास्त पैसा मिळाल्यानंतर मग मी मलाही खाईल त्याची. पण कुठं ना कुठं तरी ही चेन ब्रेक होतच. प्रत्येकच व्यक्ती 2 मेंबर करेलच असं नाही. किंवा 4 मेंबर करेल हे काही निश्चितता नाही आहे याच्या मागे. ती चेन ब्रेक झाली की मग पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते. तर अशा प्रकारचा जो व्यवसाय आहे असा होऊ नये याकरिता एक 1978 कायदा अस्तित्वात आलेला आहे, प्राइस चिट फंड अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ॲक्ट 1978. तर ह्या कायद्यानुसार ह्या कंपन्यावर नियंत्रण ठेवल्या जातं. परंतु अशा प्रकारे व्यवसाय करायला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे तुम्ही त्या प्रॉडक्टच्या नावाखाली किंवा तुम्हाला मेंबर करायला लावून जर कोणी फसवणूक करत असेल तर तो पण गंभीर स्वरूपाचा एक गुन्हा आहे, फसवणूक आहे ही. त्यामुळे मल्टी लेवल कंपनी, अशा बऱ्याचशा मल्टी लेवल कंपनी आहे. मागे एक हैदराबादला पण गुन्हा दाखल झालेला आहे, चांगली प्रसिद्ध कंपनी आहे. परत एक ग्लोबल कंपनी होती मागच्या वेळेस, त्याच्यावर मी गुन्हा दाखल केला अमरावतीला. वेगवेगळ्या यात काय करतात ही लोक, बेरोजगार लोकांना पकडतात. बरोबर. त्यांना चांगलं अमीर दाखवतात की तुम्हाला चांगला पैसा मिळेल, 2%, 3%, वरच्याला 0.5%. पण वरचा ज्यावेळेस 0.5% घेतो त्यावेळेस त्याच्याकडे कमीत कमी शेकडो मेंबर्स असतात. त्या शेकडो मेंबरच्या कमाईतला 0.5% म्हणजे त्याचा पैसा खूप मोठा होतो. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार लोकांना गाठून ही कंपनी आपले ज्या मल्टी लेवल मार्केटिंग आहेत त्या आपला हातपाय पसरवत असतात. त्याच्यामुळे जनतेने अशा मल्टी लेवल कंपनीच्या आणि मेंबर करणाऱ्या कंपनीकडे
बिलकुल आकर्षित न होता स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. दुसरा एक थोडासा विषय आपण बी सीचा पण घेऊ. हा जो बी सी आहे, बरोबर बरोबर. या बी सीचं ॲक्च्युली बी सी नाव कसं पडलं हे मला माहीत नाही. ॲक्च्युली ते व्ही सी आहे, ते व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत लोक ब्रदर कॉन्ट्रीब्युशन पण म्हणतात बी सी. बरोबर. हा सर्रास चालणारा, वेगवेगळ्या कार्यालयात वेगवेगळ्या मोहल्ल्यात चालणारा उद्योग आहे. आता आपल्या देशामध्ये कुठलीही एखादी आर्थिक जर संस्था काम करत असेल किंवा अशा आर्थिक उलाढालीची जर काम करत असाल कुठलीही कंपनी, तर त्यावर नियंत्रण ठेवणारी शासनाची कुठली ना कुठली तरी संस्था अस्तित्वात आहेच. बरोबर. जसं 1998मध्ये ज्यावेळेस 1998च्या पूर्वी LIC कंपनीची एक विमा कंपनी होती. त्यानंतर 1998मध्ये मल्होत्रा कंपनी स्थापन झाली. त्यांनी अभ्यास केला, काही परदेशी कंपन्या पण आपल्या देशामध्ये विमाचा व्यवसाय करायला तयार होत्या. मग त्या अभ्यासानुसार असं ठरवण्यात आलं की त्यांनी लोकल कंपन्यांशी टायअप करून आपला व्यवसाय सुरू करावा. त्याच्यामुळे एक कंपनी फॉरेनची आहे, एक कंपनी आपल्या देशातली आहे. जसं बजाज एलियन्स, तेल अविवा, ICICI प्रुडेन्शियल, याच्या 2 कंपन्याचं एकत्रित करून ह्या कंपन्या आपलं कामकाज करत असतात. आता माझा जो मूळ मुद्दा होता की आपल्या इकडे कुठलाही फायनान्शियल जर आर्थिक जर व्यवसाय करायचा असेल, गुंतवणुकीचा किंवा कुठलाही, तर त्यावर शासनाची एक नियंत्रण करणारी संस्था हमखास असतेच. तर ह्या विमा कंपन्यावर नियंत्रण करणारी संस्था म्हणजे IRDA. जसं तुमचं कुठल्याही विम्याच्या संदर्भात काही फसवणूक वगैरे झाली असेल तर तुम्ही IRDAकडे तक्रार करू शकता. जसं मी मागे तुम्हाला एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं की सेबीकडे पण तुम्हाला तक्रार करता येते, मेल पाठवता येते. काही स्पॉन्जी स्कीम ज्या रिझर्व्ह बँकेची म्हणजे रजिस्ट्रेशन न करता किंवा नोंदणी करता जर व्यवसाय करत असतील काही कंपन्या, तर त्याची पण व्हिजिलन्स डिपार्टमेंटकडे तक्रार करता येते. आता आपला मूळ मुद्दा आहे की हा जो VC किंवा VC किंवा BC आहे, हा प्रकार, याच्यावर नेमका नियंत्रण कोणाचं असतं? तर तुम्ही एक नाव ऐकलं असेल, श्रीराम चिटफंड. ही रजिस्टर्ड कंपनी आहे आणि ह्यांचा व्यवसाय कायदेशीर आहे. ही कंपनी, याच्यावर नियंत्रण असणारे जे अधिकारी आहेत ते असिस्टंट सेल टॅक्स कमिशनरच्या रँकचे अधिकारी असतात. तुम्हाला तुमच्या मीटिंगचे, BCच्या सभासदाच्या मीटिंगचे मिनिट्स लिहावं लागतात. ते सेल टॅक्स डिपार्टमेंटला तुम्हाला सादर करावे लागतात. परत तुमचं सेल टॅक्स असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स आणि त्या BCचा जो प्रमुख असतो त्याचं एक जॉईंट अकाउंट असायला पाहिजे. लोकांकडून गोळा केलेला पैसा त्याच अकाउंटमध्ये जमा झाला पाहिजे, असा नियम आहे. परंतु आता तुम्ही बघत असाल की BC टाकली मी, कोणी 2000ची, कोणी 5000ची, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी. हा जो व्यवसाय आहे BCचा आणि BCचा, हा पण बेकायदेशीर व्यवसाय आहे. या अशा व्यवसायावर पण प्राइस चिट फंड अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ॲक्ट 1978 कलम 3, 4, 5 नुसार कारवाई होऊ शकतात. त्यामुळे हा व्यवसाय बेकायदेशीर आहे असं माझं ठाम मत आहे. तरी हा व्यवसाय कोणी करू नये आणि याही व्यवसायाला कोणी बळी पडू नये. अगदी बरोबर. सर, ह्या ज्या काही संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत जी फसवणूक करतात, यावर नेमकं नियंत्रण कोणाचं असतं? बघा, आता मी अगोदरच काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे की जसं एखादी जर कंपनी असेल, ह्या कंपन्यांचं कसं असतं, कंपन्यांचा जो कारभार असतो, तुम्ही कंपनी स्थापन करत असताना तुम्ही कर्ज किती लोकांकडून घेऊ शकता हे पण कंपनीज ॲक्टमध्ये नमूद केलेलं आहे. प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, त्यांचे मेंबर्स किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, तुमच्या लायबिलिटीज काय असायला पाहिजे. आता एक विंडो ड्रेसिंग नावाची एक संकल्पना अस्तित्वात आलेली आहे कंपनीच्या संदर्भात. विंडो ड्रेसिंग म्हणजे कसं की एखादा तुमच्या कंपनीची बॅलन्स शीट अशी लोकांना आकर्षित करणारी तयार करून ते लोकांसमोर मांडण्यात येते. म्हणजे होतं काय नेमकं की कंपनीची जी येणी आलेली रक्कम असते ती आली म्हणून दाखवायची मार्च एंडिंगला, आणि देणी असलेली थकून टाकायची. म्हणजे तुमची बॅलन्स शीट तुम्ही फुगून दाखवली की तुमच्याकडे आपोआप लोक आकर्षित होतात. ह्या गोष्टीला विंडो ड्रेसिंग हा शब्द या संदर्भात अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे कंपन्याच काय करतात, रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे नोंदणी करून घेतात.
त्यांना ऑडिट रिपोर्ट तुमचा सादर करावा लागतो. आता मला एक सांगा, तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भरताय किंवा तुम्ही जे कंपनीला ऑडिट रिपोर्ट पाठवता, का ह्या सगळ्या ऑडिट रिपोर्टची पडताळणी होत असेल का? इन्कम टॅक्सचं जे तुम्ही भरता इन्कम टॅक्स रिटर्न, तर याचं CPC म्हणून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर आहे एक, तिथे फक्त काही 2-5% लोकांचे रिटर्न्स काढून पडताळणी करण्यात येते. त्याच्यावरून मग पुढील कारवाई होत असते. रजिस्टर्ड ऑफ कंपनी या कार्यालयामध्ये कमी स्टाफ असल्यामुळे ते इतक्या साऱ्या कंपन्यांचं ऑडिट रिपोर्ट तर पडताळून पाहणार नाही. परंतु एखाद्या कंपनीने जर आपला नफा एकदमच जास्त दाखवला किंवा कंपनी एकदम बुडीत खात्याकडे चालली, तर अशा कंपनीचे ऑडिट रिपोर्ट काढून मात्र ते पडताळणी करत असतात. सर, यासाठी कायदे कोणते असतात? हां, यासाठी कायदे आहेत. यासाठी काही जसं कंपनीज ॲक्ट आहे, ज्याचा पोलीस खात्याशी संबंध नाही, परंतु एखादी कंपनी अस्तित्वात येत असताना त्यांनी रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे जर नोंदणी केली नाही आणि ती कंपनी व्यवसाय करत असेल, तर त्या कंपनीचा उद्देश लोकांना फसवण्याचाच आहे असं आपण समजायला हरकत नाही. मग पोलिसांनी तपास करताना काय करायला पाहिजे की रजिस्टर्ड ऑफ कंपनीला पत्र पाठवून त्यांच्याकडून कंपनीचा मेमोरंडम ऑफ असोसिएशन घ्यायला पाहिजे. म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की ते नेमका कुठला व्यवसाय करणार आहेत. वास्तविक व्यवसाय जे करतात फील्डमध्ये, तो व्यवसाय ते मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये दाखवत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा मूळ उद्देश हा लोकांना फसवणूक करण्याचाच होता असं पण आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे आता सर्वसामान्य जनता गुंतवणूक करत असताना मला नाही वाटत की ते एखाद्या कंपनीला त्याचा ऑडिट रिपोर्ट मागेल म्हणून. त्यांनी काय मागायला पाहिजे की तुम्ही गुंतवणूक स्वीकारता किंवा तुम्ही एखादी कंपनी जर लोकांना कर्ज देते, तर ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने बघणं आवश्यक आहे. एक, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934चे कलम 45 IA नुसार ही कंपनी रिझर्व्ह बँककडे नोंदणीकृत आहे किंवा नाही. रिझर्व्ह बँकेचं त्यांनी पत्र पाहायला पाहिजे, नोंदणीचं रजिस्ट्रेशनचं पत्र पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, रजिस्टर्ड ऑफ कंपनीजकडे त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथं त्यांना एक सीन नंबर मिळत असतो. तो नंबर, सीन नंबर प्रत्येक डायरेक्टरचा वेगवेगळा असतो. तो सीन नंबर पाहायला पाहिजे, तो खरा आहे का नाही. वेबसाईटवर तुम्ही तो सीन नंबर जरी टाकला तरी ती कंपनी कोणत्या नावाने रजिस्टर आहे हे तुम्हाला 2 मिनिटात समजेल. आजकाल इंटरनेट आणि हे जे कॉम्प्युटरचं युग असल्यामुळे तुम्हाला शोधायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या गुगल सर्चवर सीन नंबर जरी टाकला तर ते कोणत्या डायरेक्टरचा सीन नंबर आहे हे पण तुम्हाला रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडून ताबडतोब मिळते. परंतु तुम्हाला जर रजिस्टर्ड ऑफ कंपनीजकडून मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि इतर कागदपत्र जर मागायचे असतील, तर त्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही लॉग इन त्या कंपनीसाठी व्हायला पाहिजे. त्याचे काही मग चार्जेस आहे. जसं सिबिलचे पण चार्जेस असतात. सिबिल ही जी कंपनी आहे, तुम्ही जसं मी तुम्हाला मागं सांगितलं की मायक्रो फायनान्स कंपनी हे काय धमकी देतात लोकांना कर्ज वसुली करताना, तुमचं सिबिलमध्ये नाव येईल, मग तुमचं सिबिल खराब होईल, त्याच्यामुळे तुम्ही कर्जाचे हप्ते द्यायला पाहिजे. म्हणजे सिबिलमध्ये तुमचं नाव खराब झालं म्हणजे काय होईल की दुसरी कंपनी तुम्हाला कर्ज देणार नाही. असे दमदाट्या करून हे लोक पैशाची वसुली करतात. मूळ मुद्दा काय, रजिस्टर्ड ऑफ कंपनीजकडे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. दुसरे काही लोक, एक कंपनी होती, मला त्याचं नाव नेमकं आठवत नाही, मी तपास केलेला आहे त्याचा, अमरावतीला असताना ते जे गुंतवणूक करायचे त्या गुंतवणूकदारांना असं पण भासवायचे की आम्ही तुमचा विमा पण देतो. अच्छा, तुम्हाला विमा पॉलिसी पण आम्ही तुमची काढलेली आहे. ॲक्च्युली त्याच्यात कुठल्याही विमा कंपन्याची त्यांचं टायअप किंवा ज्याला आपण मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो अशा प्रकारचा कुठलाही दस्तऐवज आम्हाला दिसून आलेला नाही. तर मग हे विमा कसे काढतात? तर तो असतो ग्रुप इन्शुरन्स. 100 लोकांचा एक गट करून इन्शुरन्स काढायचा, तर हे तर कुठलीही कंपनी तुमच्याकडे काढू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे वेगवेगळी आमिष दाखवतात. त्याच्यामुळे एखादी कंपनी तुम्हाला पॉलिसी जर देत असेल, विमा पॉलिसी, गुंतवणूकदारांना आम्ही इतकी रक्कम देऊ काही कमी जास्त झाल्यास, तर ते पण तुम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सदर विमा कंपनीसोबत झालेलं आहे का नाही हे पण पडताळून पाहायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेचं रजिस्ट्रेशन तर फारच आवश्यक आहे आणि रजिस्टर्ड ऑफ कंपनीजकडे ते यांची नोंदणी झालेलीच असते. पॅन कार्ड, श्रीसूर्या तर रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे रजिस्टर पण नव्हती. वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनी रजिस्टर्ड आहे, परंतु रिझर्व्ह बँकेकडे रजिस्टर नाही. तर फार महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे गुंतवणूक स्वीकारणाऱ्या कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची
परवानगी आणि नोंदणी त्या बँकेकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तोच दस्तऐवज मुख्य दस्तऐवज आहे. बरोबर. प्रेक्षकांनी, सगळ्या जनतेने गुंतवणूक करताना त्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी याविषयी आपण काय सांगाल? चांगला प्रश्न आहे हा. लोकांनी अशा कंपन्यांपासून अवेअर असणं फार आवश्यक आहे. तुमचा मेहनतीचा पैसा असतो, गुंतवणूक करायचा अधिकार तुमचा आहे. परंतु तत्पूर्वी मी हे सांगाल की तुम्ही गुंतवणूक करत असताना कंपनीच्या कामकाजाची माहिती करून घ्यायला पाहिजे. कंपनी मोठे मोठे सेमिनार भरवून जर सेलिब्रिटी आणत असतील आणि त्यांचे सूटबूटमधले जे कोऑर्डिनेटर असतात यांच्याकडे तुम्ही त्या लालचीला बळी पडू नका. त्यांचं 5 स्टार ऑफिसकडे अजिबात बळी पडू नका. तुम्ही दस्तऐवज मागायला पाहिजे त्यांना की तुम्ही ही गुंतवणूक करण्याची परमिशन रिझर्व्ह बँकेकडून घेतली आहे का? तुमच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीची, सगळ्या कागदपत्राची पडताळणी करूनच शुद्ध नागरिकांनी गुंतवणूक करावी. नाहीतर मागच्या वेळेस एक गुन्हा झाला होता बघा, मैत्रीचा एक गुन्हा झाला होता. त्या गुन्ह्याबद्दल मी एक नाशिकला जो प्रकार झाला तो काही जास्त सविस्तर सांगणार नाही. परंतु MPID जो गुंतवणूकदाराचे हितसंबंधाचा संरक्षण करणारा जो 1999चा कायदा आहे, तर त्या कायद्यानुसार तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे. तुमच्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल. परंतु ही जी पद्धत आहे ही अतिशय क्लिष्ट आणि किचकट आहे. त्यात शासनाला तुम्हाला अटॅच केलेल्या प्रॉपर्टीच्या कंपनीचा अहवाल सविस्तर पाठवावा लागतो. त्याच्यानंतर राज्य शासन उपजिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्याची कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून नेमणूक करतो. ती नेमणूक झाल्यानंतर याच कायद्याच्या कलम 5 नुसार त्यांना एक ॲफिडेविट कोर्टात न्यायालयात सादर करावं लागते. त्याच्यानंतर न्यायालय नोटिसेस काढते. त्यानंतर जी अटॅच केलेली प्रॉपर्टी आहे तिची विक्री किंवा हराशी करून ती गुंतवणूकदारांना पैसे देण्याची पद्धत ह्या कायद्यामध्ये नमूद आहे. परंतु ही वेळ आपल्यावर येऊ नये त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे कंपनी जर गुंतवणूक स्वीकारत असेल किंवा कर्ज देत असेल तुम्हाला, तर त्याला रिझर्व्ह बँकेची परवानगी मात्र अत्यावश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. ते रजिस्टर्ड ऑफ कंपनीकडे आजकाल कोणीही ऑनलाईन रजिस्टर करू शकतो. त्याच्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळालं, त्याच्यावर राजमुद्रेचा फोटो आहे म्हणजे ती कंपनी सरकारी आहे असं चुकूनही समजू नका. तुम्हाला परवाना मिळाला त्याच्यावर राजमुद्रा असणारच रजिस्टर्ड ऑफ कंपनीच्या प्रमाणपत्रावर, म्हणजे ती कंपनी सरकारी होत नाही. त्यांनी रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे जे मुद्दे सांगितलेले असतात त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त ते व्यवसाय करत असतात, लोकांकडून गुंतवणूक स्वीकारत असतात, हॉटेल बुकिंगच्या नावावर व्यवसाय करतात. परंतु तुमचे पैसे ज्यावेळेस मॅच्युरिटी होते त्यावेळेस तुम्हाला व्याजासहित ते परत देतात. ही सगळी फसवणूक आहे. अशा कंपन्यांपासून अवेअर राहायला पाहिजे माणसांनी, गुंतवणूकदारांनी. कंपनीचे सगळे दस्तऐवज पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कंपनीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तुम्ही ऑनलाईन पण त्याची चौकशी करू शकता. रिझर्व्ह बँकेकडे व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे. सेबीकडे तुम्ही ईमेलवर जर कंपनीचे कागदपत्र पाठवले तर सेबी पण तुम्हाला तिकडून कळवू शकतं मेलद्वारे की ही कंपनी कशी आहे, काय आहे. सेबीच्या वेबसाईटवर किती कंपन्या बोगस आहेत याची पण तुम्हाला माहिती मिळते. बऱ्याचशा कंपन्या काय करतात की आता मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर नावाची एक मैत्रेय ग्रुपची एक कंपनी होती. कंपनी म्हणजे एक स्कीम होती. ती स्कीम बंद पाडल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच प्रकारची नाव बदलून एक दुसरी स्कीम अस्तित्वात आणली. पॅन कार्ड क्लबच्या गुन्ह्यामध्ये पण असं दिसून आलेलं आहे की शासनाने म्हणजे सेबीने ज्या ज्या त्यांच्या स्कीमला बंदी टाकलेली होती त्या स्कीमचं नाव बदलून त्यांनी ती स्कीम परत सुरू केलेली होती दुसऱ्या नावाने. त्याच्यामुळे तुम्ही सेबीकडे पत्रव्यवहार केला किंवा सेबीच्या वेबसाईटवर तुम्हाला बंद पडलेल्या आणि रजिस्टर्ड ऑफ कंपनीच्या वेबसाईटवर तुम्हाला बंद पडलेल्या सर्व कंपन्यांची माहिती मिळते. मेल ID पण त्यांचा मिळतो. तक्रार कुठं करायची हे पण आहे. पण ही तक्रार फसवणूक झाल्यानंतर करण्यापेक्षा तुमची फसवणूकच होऊ नये यासाठी तुम्ही संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून
तुम्ही आयुष्यभराची मेहनत करून कमावलेला पैसा फसवणूक झाल्यावर एखाद्या कंपनीच्या घशात तुम्ही टाकू नये, एवढंच माझं सांगणं आहे. त्यामुळे संपूर्ण गोष्टीची पडताळणी करूनच गुंतवणूक करावी अशी माझी नागरिकांना नम्र विनंती आहे. अगदी बरोबर सर. आमच्या प्रेक्षकांना ही विनंती राहील की कायदा जाणून घ्या, सुज्ञ व्हा, जागरूकपणाने व्यवहार करा. तुम्ही गुंतवणूक करताना समोरच्याला संबंधित कागदपत्र विचारणं हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सर, आपण आज इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना सविस्तर माहिती दिलीत, ज्यामुळे त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये यासाठी त्यांनी निश्चितच यापासून धडा घेतला असेल. आपण आज इथे आलात, मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया एका नवीन तज्ज्ञांसह एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.